असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे घवघवीत वगैरे यश नाहीये, हे मार्जिनल यश आहे। म्हणजे जो मुलगा बोर्डात येईल असं वाटलं तो फर्स्ट क्लासमध्ये आला, इतपतच ते आहे। परंतु शेवटी आला ना, पास झाला ना, पंतप्रधान जसं आपण म्हणतो की 50 मतांनी का होईना कुणीतरी निवडून आला की आला, तो खासदार झाला, तसं हे पंतप्रधान झाले। त्याचा फार मोठा हे सोहळा वगैरे जे करतायत ते खरं म्हणजे बरोबर नाही। सोहळ्याचा हा क्षण आहे, अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करण्याचा क्षण आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की लवकरच अमित शहा आणि ते भारतीय जनता पक्षाची स्वतःची संख्या। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक, मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। की 272 किंबहुना 280, 90, 300 पर्यंत नेऊन पोहोचवणार। आणि चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या ज्या कुबड्या आहेत त्या ज्या क्षणी त्यांना 300 मिळतील त्या क्षणी फेकून देणार नाहीत, पण बाजूला ठेवतील कोपऱ्यात, असं मला वाटतं। आणि मिळवणार ते 300 पर्यंत जाणार एक 6 महिन्यात। अनेकांना केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार नवीन चेहरे। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आता जे नवीन चेहरे येत आहेत त्याच्यामधून महाराष्ट्र पुरतं आपण बोलूया तर प्रतापराव जाधव हे 3दा खासदार होते, त्यामुळे चेहरा नवीन नाहीये, फक्त त्यांना मंत्रिपद मिळत आहे। परंतु त्यांनाही जर स्वतंत्र कारभार आणि राज्यमंत्री देत असतील तर ते खरं म्हणजे योग्य नाही। याचं कारण बरोबरीने बीजेपीच्या एकनाथ शिंदे यांनी यश मिळवलेलं आहे, तर त्यांना एक कॅबिनेट देणं गरजेचं होतं। त्यांना स्वतंत्र कारभार ही बीजेपीची नीती आहे, पण कट्टुसाई घेतल्यापासूनच करायचं। त्यामुळे शिंदे गटाचं यश जे आहे ते एक प्रकारे अमान्य करण्यासारखंच आहे। पण ते समजूतदार माणसं आहेत, ते म्हणतात बचेंगे तो और भी लढेंगे, त्यामुळे ते घेतील। हे जे नाकारलं अजितदादांनी ते हे घेतील स्वतंत्र कारभारचं, पण पुढे संघर्ष मला दिसतोय। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।